नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. तेथ कैचा देश धर्म जाती भेद, सर्वांची उमेद सुखासाठी. सुखापोटी मोह उत्पन्न तो झाला, पिढी सर्वत्राला एक सहा. मानवाचा मोह हेवा खास त्याला, रक्तपाती झाला जगा माझी. आपस्वार्थामध्ये आत्मज्ञान भ्रष्ट, झाले बहुदृष्ट ज्योती म्हणे. ऐका या ओळींचा अर्थ. ज्या ठिकाणी सर्व लोक सुखासाठी एकत्र येतात तेथे धर्म जातीचा भेद राहत नाही. सर्वांची इच्छा एकच असते, सुख मिळावे. सुख मिळण्याच्या इच्छेमुळे माणसाच्या मनात मोह निर्माण होतो, पण प्रत्यक्षात सर्वांच्या शरीरात आणि जगात तोच एक परमेश्वर आहे. माणूस मोहात अडकतो आणि त्यामुळे जगात भांडणे, हिंसा, रक्तपात होतात. लोकांमध्ये एकमेकांविषयी आत्मज्ञान निर्माण होणे कठीण आहे. ते मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. या ओळींचा एकूणच भावार्थ असा की या ओळींमध्ये ज्योतिबांनी सांगितले आहे, सर्व माणसे सुखासाठी जगतात, पण मोह आणि अज्ञानामुळे भेदभाव व संघर्ष निर्माण होतो. खरे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करायला पाहिजे. ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस मी विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.